Welcome students. In this video we will discuss about the ray diagram for refraction. आता या रे डायग्राम काढण्यासाठी काही रूल्स आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. हे रूल्स आपल्याला कळले की ऑब्जेक्ट कुठल्याही पोझिशनला असला तरी रे डायग्राम आपल्याला व्यवस्थित काढता येते. आता आधी हे रूल आपण बघूया. हे रूल तुम्हाला कळले की मग आपण या विषयीची रे डायग्राम काढूया. पहिलं बघा, पहिला रूल काय आहे? when the incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. याचा अर्थ काय की जो इन्सिडेंट म्हणजे लेन्सवर पडणारा रे, आता याच्या बाणाची दिशा लेन्सकडे जाणारी म्हणजे हा निळ्या ह्याने दाखवलेला इन्सिडेंट रे. when a incident ray is parallel to principal axis, हा principal axis आहे, याला पॅरलल असणारा इन्सिडेंट रे आफ्टर रिफ्रॅक्शन हा कुठून जातो तर प्रिन्सिपल फोकस मधून. आता या बाणाची दिशा पुढे जाणारी म्हणजे आफ्टर रिफ्रॅक्शन हा फोकस मध्ये जातो. हा पहिला रूल झाला की कोणताही इन्सिडेंट रे जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर तो आफ्टर रिफ्रॅक्शन फोकस मधून जाणार. हा झाला पहिला रूल. आता दुसऱ्या रूल मध्ये याच्या बरोबर अपोजिट कंडिशन. इथे इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस होता आणि आफ्टर रिफ्रॅक्शन तो फोकस मधून जात होता. पण जर इन्सिडेंट रेज फोकस मधून जात असेल तर तो आफ्टर रिफ्रॅक्शन पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. सेकंड रूल काय सांगतो बघा, when the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. बघा, हा प्रिन्सिपल फोकस मधनं जाणारा इन्सिडेंट रे, निळ्या रंगाचा इन्सिडेंट रे, आफ्टर रिफ्रॅक्शन तो काय होतोय तर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. बरोबर पहिल्या रूलच्या विरुद्ध कंडिशन दुसऱ्या रूलला आहे. तिसरा रूल काय सांगतो बघा, आपण ज्या टर्म्स बघत होतो त्यावेळी ऑप्टिकल सेंटरची ओळख झाली आपली. ऑप्टिकल सेंटर म्हणजेच काय की ज्यामधून रे विदाउट चेंज एनी डायरेक्शन पास होतो. तर तिसरा रूल तोच आहे. काय रूल सांगतो? when the incident ray passes through the optical center of lens, it passes without changing its direction. म्हणजे ज्या वेळी ऑप्टिकल सेंटरवर हा इन्सिडेंट रे पडतो त्यावेळी त्याची डायरेक्शन कुठेही चेंज न होता तो तसाच त्यातून पास होतो. ज्यावेळी हे तिन्ही रूल तुम्हाला कळतील आता मग आपण रे डायग्राम काढायला सुरुवात करू. आणि आपण सुरुवातीला रे डायग्राम काढतोय त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या. कोणतीही रे डायग्राम काढण्याआधी जर तुम्हाला हे कळलं की इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स ॲट डिफरंट पोझिशन तर तुम्हाला थोडंसं काढायला पण या गोष्टी सोप्या जातील. आता बघा, आधी लेन्स ही लेन्स आहे, या लेन्सची ही उजवी बाजू ही डावी बाजू. तुम्हाला आधी पोझिशन कळल्या की तुम्हाला तो चार्ट तयार करता येईल. कसं काय बघा, आता ही जी लेन्स आहे या लेन्सच्या उजव्या बाजूला आपण 2 पॉइंट घेतले आणि लेन्सच्या डाव्या बाजूला एकसारख्या अंतरावर 2 पॉइंट घेतले. उजव्या बाजूला जे पॉइंट घेतले त्यातलं पण अंतर सारखं आहे आणि डाव्या बाजूला जे पॉइंट घेतले त्यातलं पण अंतर सारखंच आहे. आता नावं कशी द्यायची बघा, तर आपल्या उजव्या हाताला F2 आणि 2F2 अशी नावं द्यायची आणि आपल्या डाव्या हाताला F1 आणि 2F1 अशी नावं आपण द्यायची. आता ज्या वेळी तुम्ही ऑब्जेक्ट ठेवायला चालू करताय तर ऑब्जेक्ट हा नेहमी डाव्या बाजूकडनं ठेवायला सुरुवात करायची
आणि त्याची इमेज आपल्याला उजव्या बाजूला मिळणार आहे. कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत आता हा F1 2F1 पॉइंट आहे आणि या 2F1 च्या खूप लांब म्हणजे ॲट इन्फिनिटी पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहे तो याच्या खूप पलीकडं म्हणजे 2F1 च्या खूप पलीकडं म्हणजेच ॲट इन्फिनिटी. तर पहिल्यांदा ऑब्जेक्ट आपण कुठं ठेवतोय तर ॲट इन्फिनिटी. मग ज्यावेळी या पॉइंट पेक्षा खूप लांब आपण ज्यावेळी ऑब्जेक्ट ठेवलाय तर त्याची इमेज आपल्याला F2 या फोकसवर मिळते. म्हणजे इमेज कुठे मिळणार ॲट F2 म्हणजे फोकस प्रिन्सिपल फोकस जो F2 आहे इथं. आता समजा इकडे तुम्ही वस्तू ठेवली असेल इकडे इन्फिनिटीला तर त्यावेळी तुम्हाला ही इमेज कुठे मिळाली असती F1 ला. आता ही जी इमेज आहे जी फोकसवर मिळते तर ती इमेज अतिशय लहान म्हणून या इमेजला पॉइंटेड इमेज म्हणतात. अगदी छोटीशी इमेज आपल्याला मिळते ती झाली पॉइंटेड इमेज. पण ही इमेज आपल्याला पडद्यावर घेता येते म्हणून नेचर ऑफ इमेज काय आहे तर रियल अँड इन्व्हर्टेड. पहिल्यांदा ऑब्जेक्ट आपण ॲट इन्फिनिटी ठेवला त्याची इमेज आपल्याला फोकस पॉइंटवर मिळाली F2 ला. ही इमेज अतिशय लहान पॉइंटेड मिळाली आणि त्याचं नेचर कसं आहे तर रियल अँड इन्व्हर्टेड. आता थोडंसं आपण काय करूया इन्फिनिटी वरून अलीकडे येऊ. बियॉन्ड 2F1 म्हणजे या F1 च्या पलीकडं काय म्हणायचं तर बियॉन्ड 2F1 या F1 च्या पलीकडच्या बाजूला बियॉन्ड म्हणजे पलीकड ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट ठेवलाय आता इमेज पण पुढे सरकत जाते. म्हणजे इन्फिनिटीला होती तेव्हा तुम्हाला कुठं मिळाली होती F2 च्या इथं. पण ज्यावेळी तुम्ही थोडी अलीकडे ऑब्जेक्ट घेतलाय त्यावेळी इमेज तुम्हाला या दोन्ही पॉइंटच्या मध्ये मिळते. कुठं मिळते बिटवीन F2 अँड 2F2. ते इथं लिहायचं पोझिशन ऑफ इमेज काय बिटवीन F2 अँड 2F2. आता पहिली इमेज पॉइंटेड होती पण ही इमेज लहान मिळते आणि आपल्या ऑब्जेक्ट पेक्षा लहान मिळती. म्हणून ही झाली स्मॉलर इमेज. छोटी इमेज मिळाली स्मॉलर मिळाली आणि हिचं नेचर पण सेम काय की रियल अँड इन्व्हर्टेड. ही इमेज पण रियल आणि इन्व्हर्टेड. आपण काय करतोय हळूहळू ऑब्जेक्ट पुढे सरकतो. आता समजा ऑब्जेक्ट आपण या 2F1 वर ठेवला तर इमेज आपल्याला 2F2 इथं मिळणार आणि याचं वैशिष्ट्य काय की ही इमेज सेम साईजची मिळते आणि ही पण रियल आणि इन्व्हर्टेड असते. ऑब्जेक्ट आपण अलीकडे सरकवत यायला लागलो त्यामुळं पुढची पोझिशन कुठं असेल तर ॲट 2F1 वर ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट ठेवताय इमेज तुम्हाला ॲट 2F2 ला मिळते आणि ही इमेज कशी असते सेम साईज. जसा तुम्ही जेवढा ऑब्जेक्ट घेतलाय तेवढीच ही इमेज आपल्याला मिळते आणि ही पण हिचं नेचर पण कसं आहे तर ही इमेज पण रियल आहे अँड इन्व्हर्टेड आहे. आता इथून आपण ऑब्जेक्ट थोडासा पुढे ठेवूया. पुढे म्हणजे कुठं तर आता F1 2F1 आणि F1 च्या मध्ये ठेवूया. मग इमेज सुद्धा पुढे जाणार आहे. ऑब्जेक्टची पोझिशन कुठं झाली तर बिटवीन
2F2 and 2F1 and F1 या दोन्हीच्या मध्ये आपण ऑब्जेक्ट ठेवतोय. त्याची इमेज आपल्याला F2 च्या पलीकडे मिळते, 2F2 च्या पलीकडे. मग काय म्हणता येईल तर बियॉन्ड 2F1 F2 याच्या पलीकडे म्हणजे इथं कुठंतरी इमेज मिळणार आहे आपल्याला. आणि ही इमेज जी मिळणार आहे तर ही इमेज त्या सेम साइज पर्यंत आता आलो आपण, आता लार्ज, मग थोडी लार्ज मिळणार आहे. पण जरी लार्ज मिळाली तरी ही इमेज कशी आहे तर रियल अँड इन्व्हर्टेड आहे. आता आपण आणखी ऑब्जेक्ट पुढे सरकवतोय. आपण डाव्या बाजूकडनं हळूहळू ऑब्जेक्ट पुढे सरकवत आलो. आता आपण F1 वर इमेज ऑब्जेक्ट ठेवायचा आहे. F1 वर ऑब्जेक्ट ठेवला की इमेज आपल्याला इन्फिनिटी वर मिळणार आहे. बघा पुढची ऑब्जेक्टची पोझिशन कुठं तर ॲट F1 आणि मग आपल्याला इमेज कुठे मिळाली तर ॲट इन्फिनिटी. आणि या ऑब्जेक्टचं या इमेजचं साईज कशी असणार आहे तर ही साईज असणार आहे व्हेरी लार्ज. खूप मोठ्या आकाराची ही इमेज मिळते आणि ही पण रियल आणि इन्व्हर्टेड इमेज आहे. आणि कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत एकच इमेज आपल्याला व्हर्च्युअल मिळणार आहे, ती म्हणजे ज्यावेळी F1 आणि ऑप्टिकल सेंटर याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन कुठं आली तर ॲट किंवा बिटवीन म्हणू, बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर O. आता ह्याची जी इमेज मिळते ती आपल्याला याच बाजूला आणि खूप लार्ज मिळते, खूप मोठी. आणि ही इमेज आपल्याला डायरेक्ट रेज, रिफ्रॅक्टेड रेज एकत्र येऊन मिळत नाही. तर ही इमेज आपल्याला हे रिफ्रॅक्टेड रे मागं भेटल्यासारखे वाटतात. म्हणून ही इमेज कशी असते व्हर्च्युअल. आणि ही इमेज कुठे मिळणार तर ही इमेज आपल्याला ॲट द सेम साइड that of object. ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच सेम बाजूला आपल्याला इमेज मिळाली. आता ही इमेज पण खूप मोठी मिळते, व्हेरी लार्ज इमेज मिळते. आणि या इमेजचं नेचर कसं आहे तर ही आहे व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे. आतापर्यंतच्या सगळ्या इमेज ज्या होत्या त्या इन्व्हर्टेड मिळाल्या, पण ही इमेज आपल्याला व्हर्च्युअल आणि इरेक्ट. परत एकदा बघा, डाव्या बाजूने आपण उजवीकडे ऑब्जेक्ट सरकवत आलो. इमेज काय होतीये तर हळूहळू पुढे सरकते, म्हणजे उजव्या बाजूला सरकत जाते. आणि सुरुवातीला इमेजचं छोटंसं रूप असतं, हळूहळू हे काय होत जाते लार्ज होत जाते. पण ज्यावेळी फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ठेवता कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत, त्या एकाच पोझिशनला तुम्हाला रियल इमेज, व्हर्च्युअल इमेज मिळते. हा तक्ता कळाला असेल तर आता आपण काय करूया की रे डायग्राम काढायला सुरुवात करूया. एक दोन रे डायग्राम जरी तुम्हाला समजल्या तरी बाकी प्रत्येक पोझिशनच्या रे डायग्राम तुम्हाला काढता येतात. आणि परीक्षेमध्ये रे डायग्राम देतात किंवा रे डायग्राम काढायला सांगून हे सगळं मात्र विचारलं जातं. म्हणजे तुम्हाला पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट दिली जाते आणि पुढचे तिन्ही कॉलम तुम्हाला भरावे लागतात.
पोझिशन वगैरे आता आपण चार्ट मध्ये बघितल्या होत्या. आता प्रत्यक्षात रे डायग्राम कशी काढायची बघू. यासाठी पहिल्यांदा आपण काय केले तर एक स्ट्रेट लाईन काढून घेतली. या स्ट्रेट लाईन वर एक पॉइंट घेतला O आणि O पासून एका ठराविक अंतरावर म्हणजे O पासून या पॉइंटचं जेवढं अंतर आहे तेवढंच पुढचं अंतर घेतलं. म्हणजे दोन खुणा केल्या. जसं उजव्या बाजूला दोन खुणा केल्या तशा सेम डिस्टन्स वर डाव्या बाजूला दोन खुणा केल्या. उदाहरणार्थ तुमच्या वहीमध्ये जर तुम्ही ही स्ट्रेट लाईन 14-15 सेंटीमीटरची घेतली असेल तर O पॉइंट घेतल्यावर O पॉइंटच्या उजव्या बाजूला 3 सेंटीमीटरला आधी एक पॉइंट घ्या, त्याच्या पुढे 3 सेंटीमीटरला दुसरा पॉइंट घ्या. डाव्या बाजूला सेम प्रोसिजर करायची. आता बघा उजव्या आणि डाव्या बाजूला नावं कशी द्यायची तर नेहमी डाव्या बाजूला F1 नाव द्यायचं. F1 2 F1 ह्या दोन फोकस झाल्या आणि उजव्या बाजूला F2 आणि 2F2 या पद्धतीने आपण नाव दिली. आता तुम्हाला हे परीक्षेत दिलेलं असतं की ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा. इथं काय दिलंय ऑब्जेक्ट प्लेस बियॉन्ड 2F1 म्हणजे आपल्या चार्ट मधली कंडिशन आपण आठवायची की ऑब्जेक्ट जर 2F1 च्या बियॉन्ड ठेवलाय. इथं आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ करू. समजा हा ऑब्जेक्ट आहे AB. हा ऑब्जेक्ट आपण 2F1 च्या बियॉन्ड प्लेस केला. आता जसे रूल तुम्ही शिकलाय रूल रिफ्रॅक्टेड रे साठी जे रूल शिकलाय तर त्यातले दोन रूल वापरून आपण रे डायग्राम मिळवणार आहे. पहिला रूल जो आहे की इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आता ऑब्जेक्ट पासून लेन्स वर पडणारा पहिला इन्सिडेंट रे तर हा इन्सिडेंट रे आपण ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस ला पॅरलल घेऊया. आता हा इन्सिडेंट रे म्हणून याच्या बाणाची दिशा आपण लेन्स कडे जाणार आहे. या रूल प्रमाणे काय होतं की आफ्टर रिफ्रॅक्शन इट गोज थ्रू प्रिन्सिपल फोकस. मग हा रिफ्रॅक्शन नंतर काय होतोय तर फोकस मधून हा पॉइंट जातोय, हा रे जातोय. हा रिफ्रॅक्टेड रे याच्या बाणाची दिशा आपण या पद्धतीने दाखवली. म्हणजे आपल्या रूल नंबर 1 प्रमाणे या ऑब्जेक्ट मधून निघालेला इन्सिडेंट रे आधी आपल्या लेन्स वर पडलाय आणि हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणून आफ्टर रिफ्रॅक्शन हा फोकस मधून गेला. आता दुसरा इन्सिडेंट रे आपण ऑप्टिकल सेंटर मधून घालू. हे बघा सेकंड इन्सिडेंट रे जो आहे तर तो फोकस मधून जाणार आहे. आता याची डायरेक्शन चेंज होणार नाही म्हणून सरळ तसाच पुढे आपण हा रे वाढवूया. हा इन्सिडेंट रे म्हणून याच्या बाणाची दिशा लेन्स कडे जाणार आहे आणि रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो लेन्स मधून बाहेर पडला. हे दोन्ही रिफ्रॅक्टेड रे ज्या पॉइंट मध्ये एकत्र येतात त्या पॉइंट पाशी आपण इमेज ड्रॉ करणार आहे. आता ही इमेज खालच्या बाजूला मिळाली आपल्याला. प्रिन्सिपल फोकसच्या खालच्या बाजूला इमेज मिळाली. हे बघा प्रिन्सिपल ऍक्सिसच्या. आता प्रिन्सिपल ऍक्सिस वर हा पॉइंट बी आहे म्हणून याची इमेज प्रिन्सिपल ऍक्सिस वर बी डॅश तयार होते आणि ए पॉइंटची इमेज ए डॅश तयार होते. मग आता यामध्ये तुम्हाला लिहावं काय काय लागतं तर ज्या गोष्टी तुम्ही चार्ट मध्ये लिहिल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला आन्सर मध्ये फिगर ड्रॉ केली की त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट
म्हणजे जी तुम्हाला दिली आहे ती पहिल्यांदा लिहायची. आता पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट काय दिली आहे तुम्हाला, तर बियॉन्ड टू F1 हे दिलेलं आहे तुम्हाला. आता तुम्ही काय काय लिहिणार आहे, तर पोझिशन ऑफ इमेज लिहिणार आहे. पोझिशन ऑफ इमेज कशी आहे, आता तुम्हाला दिसते कुठे मिळाली तुम्हाला, F2 आणि 2F2 च्या मध्ये. मग तेच लिहायचं बिटवीन F2 and 2F2 हे या दोन्हीच्या मध्ये मिळाले. नंतर तिसरा भाग विचारला जातो साइज ऑफ इमेज. आता जेवढा ऑब्जेक्ट आहे त्यापेक्षा तुमची इमेज थोडीशी लहान मिळाली, त्यामुळे साइज ऑफ इमेज काय लिहायची, तर स्मॉलर लिहायची. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं असतं नेचर ऑफ इमेज. नेचर ऑफ इमेज आहे. आता इथं दिसताना तुम्हाला इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खालच्या बाजूला दिसते, म्हणजे इन्व्हर्टेड आहे आणि ही तुम्ही पडद्यावर घेऊ शकता, म्हणून ही इमेज काय आहे, रियल आहे. त्यामुळे नेचर ऑफ इमेज काय येणार आहे, तर रियल अँड इन्व्हर्टेड. अशा पद्धतीनं कुठलीही इमेज तुम्हाला काढायला आली पेपर मध्ये तरी तुम्हाला इमेज काढता येते. फक्त तुम्हाला रूल माहित पाहिजे की इन्सिडेंट रे कसा असेल तर त्याच्यावरून रिफ्रॅक्टेड रे कसा बनणार आहे. हे रूल जर तुम्हाला तिन्ही रूल कळले असतील तर तुम्ही कुठल्याही पोझिशनच्या इमेज या पद्धतीनं काढू शकता. आता आपण बघणार आहे त्या म्हणजे या बघितल्या त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या बघितल्या. आता कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत कशा इमेज मिळतात तर ते आता आपण बघणार. आता जसं इमेज फॉर्म होताना इमेज ड्रॉ करताना आपण कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीत काही रूल बघितले, तसे कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत पण काही रूल्स आहेत. आता हे दोन रूल्स काय आहेत आणि एक लक्षात ठेवायचं की कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे तिच्यात मिळणाऱ्या बऱ्याच इमेज या रिअल आहेत, पण कॉन्केव्ह लेन्स कडून मिळणाऱ्या इमेज या सगळ्या व्हर्च्युअल आहेत. म्हणजे जी तुम्ही डायग्राम काढता त्यामध्ये रिफ्रॅक्टेड रे पाठीमागं वाढवून आपल्याला ती व्हर्च्युअल इमेज मिळवावी लागते. आणि बहुतेक सगळ्या ज्या बाजूला तुम्ही ऑब्जेक्ट ठेवता त्याच बाजूला सगळ्या इमेज मिळतात, सगळ्या व्हर्च्युअल अँड इरेक्ट मिळतात. मग आता हे रूल काय आहे तर पहिला रूल बघा, when the incident ray is parallel to principal axis the refracted ray when extended backward passes through focus. म्हणजे इथं डायरेक्टली रिफ्रॅक्टेड रे भेटतच नाही, ते काय होतात, डायव्हर्ज होतात. आपण बघितलं की कॉन्केव्ह लेन्स ही डायव्हर्जिंग लेन्स आहे, मग ते रे सगळे डायव्हर्ज होतात. मग आपण ते रे मागं वाढवले की ते फोकस मध्ये एकत्र येतात. काय रूल आहे तर when incident ray is parallel to principal axis the refracted ray when extended backward म्हणजे पाठीमागं वाढवावे लागतात, त्यावेळी passes through the focus, त्यावेळी ते फोकस मध्ये एकत्र येतात. आता सेकंड रूल काय आहे, when the incident ray passes through focus the refracted ray is parallel to principal axis. हा रूल सेम आहे की जेव्हा फोकस मधून इन्सिडेंट रे जातील त्यावेळी रिफ्रॅक्टेड रे काय होईल, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आता इथं दोनच पोझिशन, कारण सगळ्याच इमेज व्हर्च्युअल मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या पोझिशन मिळतच नाही, तर यासाठी दोनच आपल्या वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या आणि इमेजच्या पोझिशन आहेत कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत. आपण मगाशी जी सगळी लिस्ट बघितली ती कॉन्व्हेक्सच्या बाबतीत होती. आता इथं बघा पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठं तर इन्फिनिटी, त्यावेळी आपल्याला इमेज कुठं मिळतील
फर्स्ट फोकस F1 इथं ही इमेज मिळते. ही इमेज अतिशय लहान पॉइंट इमेज आहे आणि ही आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर घेता येत नाही, म्हणून ही इमेज कशी आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. त्यानंतर कुठेही तुम्ही ऑब्जेक्ट ठेवा, कुठपासून कुठपर्यंत, एनीवेअर बिटवीन ऑप्टिकल सेंटर O अँड इन्फिनिटी. ऑप्टिकल सेंटर पासून इन्फिनिटी पर्यंत डाव्या बाजूला कुठेही ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज कुठे मिळणार आहे, बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस. या इथं ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्येच इमेज मिळणार आहे कायम. एक इमेज ड्रॉ करू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या इमेजची साईज कशी, स्मॉल, आणि ती कशी असणार आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ह्या दोनच कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत आपल्याला अभ्यासायचे. हे रूल्स आहेत आणि हे काय म्हणायचे, पोझिशन आहे. मग आता आपण एक फिगर ड्रॉ करून बघू म्हणजे रिफ्रॅक्टेड रे कसे आपल्याला मागे वाढवायचे, तर हे तुमच्या लक्षात येईल. कॉन्केव्ह लेन्स कडून मिळणारी जी इमेज आहे रिफ्रॅक्टेड रे मागे वाढवून, तर आपण एक इमेज काढून बघणार आहे. कुठं बघा, आता आपण एकाच बाजूचे पॉइंट घेतले F1 आणि 2F1. का एकाच बाजूला घेतलेत, कारण ऑब्जेक्ट ज्या बाजूला ठेवतो त्याच बाजूला आपल्याला इमेज मिळते. इथं इमेज जी मिळते ती व्हर्च्युअल मिळते, त्यामुळे ऍक्च्युअल मध्ये हे रेज मीट होत नाही, तर ते मागे वाढवावे लागतात. आता इथं आपण ऑब्जेक्ट PQ ठेवलाय. हा ऑब्जेक्ट PQ कुठे ठेवलाय, तर F1 आणि 2F1 याच्यामध्ये ठेवलाय. तर जसं रूल आहे, या रूल प्रमाणे पहिला इन्सिडेंट रे हा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असतो. हा आणि हा काय होणार आहे, तर हा रे डायव्हर्ट होणार आहे या पद्धतीने. आणि हा आपण मागे वाढवला रे की पाठीमागे वाढवल्यानंतर डॉटेड लाईन हा आपण मागे वाढवूया या पद्धतीने. आता दुसरा जो इन्सिडेंट रे, तो इन्सिडेंट रे ऑप्टिकल सेंटर मधून जाणार आहे. ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा हा जो रे, हा परत माघारी तसाच फिरणार आहे. त्यामुळं याची इमेज आपल्याला बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर. आता ही जी इमेज आहे, तर ही इमेज इरेक्ट असते म्हणजे P', Q', आणि इथं ही इमेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट आहे. त्यामुळं हे रे पाठीमागं वाढवून, ऍक्च्युअल हे मीट होत नाही, तर हे पाठीमागं वाढवून हा रे या पद्धतीनं डायव्हर्ट होत असतो आणि म्हणून ही डायव्हर्जिंग लेन्स आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फिगर ड्रॉ करायचे. तर आजच्या या फिगर बरोबरच आजचा आपला हा व्हिडिओ संपतोय. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.